मासलीपाड्यात क्रीडोत्साह. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गावित यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल टूर्नामेंट रंगली. नवापूर तालुक्यातील आदिवासी भागातील युवा क्रीडापटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत त्यांच्या सुप्त क्रीडागुणांना वाव देण्यासाठी मासलीपाडा येथे 15 ऑगस्ट रोजी भव्य व्हॉलीबॉल टूर्नामेंटचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन श्री गावित यांच्या हस्ते उत्साहपूर्ण आणि क्रीडामयी वातावरणात झाले. यावेळी खेळाडूंना शुभेच्छा देताना अशोक गावित यांनी तरुणाईचा उत्साह द्विगुणित केलाय. मैदानी खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित होतात असे प्रतिपादन त्यांनी केले. आदिवासी भागातील युवकांनी शिक्षणाची कास धरतानाच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आपली वेगळी ओळख निर्माण करावी. मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर गावासह जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे असे आवाहनही त्यांनी केले. स्पर्धेला परिसरातील खेळाडू, युवक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मैदानावर रंगलेले चुरशीचे सामने, खेळाडूंचा जोश आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण मासलीपाडा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देत सकारात्मक दिशा देण्याचा उपक्रम ठरला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींकडून भरभरून कौतुक होत आहे. दरवर्षाप्रमाणे आमचे गावातले जे आमचे मामा अशोक गावित यांच्या बर्थडे निमित्ताने दरवर्षी आम्ही व्हॉलीबॉल टूर्नामेंट ठेवतो मासलीपाडा या गावात. तर या गावात दरवर्षी टूर्नामेंट असल्याने आम्हाला आनंद होतो आणि मामा आम्हाला सगळं सहयोग करतात. आम्हाला ते मार्गदर्शन करतात, सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने पार पाडतात. बस मी एवढंच बोलणार. सम्राट V7 न्यूज साठी संतोष चौधरी, विसरवाडी.